एका माकडामुळं पायाला डॉक्टरची पट्टी बांधलेलं ही हाय सदानंद खराटे। यांच्या पायाला बसलाय जनावरांना बेशुद्ध करणारा डार्ट। नेमकं घडलं तर कसं, तर ती असं माकडानं घातला धिंगाणा आणि गावकऱ्याच्या डोक्याला झाला कुटाणा। वन अधिकाऱ्यांनी धरला नेम आणि झाला सदानंद खराटेंचाच गेम। एका पिसाळलेल्या माकडानं यवतमाळच्या भवानी गावच्या नागरिकांच्या झोपाच उडवल्या। या घरावरनं त्या घरावर आणि त्या घरावरनं या घरावर नुसत्या उड्या। कधी म्हाताऱ्यांवर हल्ला तर कधी लहान लेकरांना चावा। पिसाळलेल्या माकडानं नुसता ऊत आणला। गावकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांनी बोलवलं आणि वन अधिकारी बी तडकापडकी बंदूक घेऊन हजर। तासाभराच्या झांगडगुत्त्यानंतर माकड दिसलं। अधिकाऱ्यांनी भरला डार्ट आणि धरला नेम। एका जागी बसल ती माकड कसलं। टायमावर माकडानं हाणली उडी आणि अधिकाऱ्याचा चुकला नेम। थेट डार्ट बसला सदानंद खराटेला। जागेवर टांगा पलटी। ऐका सदानंद खराटे काय म्हणतात ती। हा पोट येत लागलं होतं इथून आरपार कुसबीत येते असं का? बरोबर जरा नाव ते जरा चक्रा गेले ना चक्र आले का? बरोबर, हे सदानंद खराटे होतं आमच्या डोंगरगावचे। अजून काय तब्येत चांगली वाटणं झाली द्यायची। चक्र आल्या तर साहेबांना दवाखाना करावं द्यायचा। माकड शेवटी जंगलातला प्राणी, त्याला काय कळतंय होय, पण माणसाला तर कळतंय। कशाला जायचं वन खात्याचा उद्योग बघायला। झाला का नाही डोक्याला ताप। असो, सरकारी माणसाला सरकारी काम करू द्या आणि आपण आपला उद्योग सांभाळा। यवतमाळहून संजय राठोड, साम टीव्ही।